आता आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहणार आहोत. तर तुमच्यासमोर हे डायग्राम आहे. ती डायग्राम आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम आहे. तर सर्वात पहिला पॉईंट येतो, इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट टेस्टिस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. ह्या तीन गोष्टीने, म्हणजे आता बघा तुमच्यासमोर आहे हा जो भाग आहे ह्याला काय म्हणतो आम्ही, हे जे तुमच्यासमोर आहे याला काय म्हणतो आम्ही, टेस्टिस असं म्हणतो. काय म्हणतो? टेस्टिस. बरोबर आहे. टेस्टिस हे जे डक्ट्स आहेत तुम्हाला दिसले आहेत ना, सर्व डक्ट्स, हे डक्ट्स हे काहीतरी डक्ट्स झाले. आणि ग्लँड्स म्हणजे ग्रंथी. ह्या तीन पार्ट्सनी काय तयार झालेले असते, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तयार झालेली असते. परीक्षेमध्ये कधी कधी प्रश्न पडतो की इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम which parts are present? There is testes, various glands and various ducts and glands. Testes, various ducts and glands togetherly made up of male reproductive system. बरोबर आहे की ही जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे हे तीन घटकांनी तयार झालेली आहे. ते म्हणजे टेस्टिस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. अंडरस्टूड. तर आपण एक 10वीच्या लेवलला असल्यामुळे आपण थोडंसं हाय लेवलचं पाहणार नाही. जेवढं आपल्या पुस्तकात दिलं तेवढंच आपण पाहणार आहे. ठीक आहे ना. तर सर्वात पहिला पॉईंट येतो की व्हेरीज टेस्टिस प्रेझेंट. टेस्टिस कुठं असतात? टेस्टिस आर प्रेझेंट इन अ स्कोर्टम. हा जो भाग आहे हा स्किन, आपला जो स्किन असतं ना तो स्किनसारखा भाग असतो. ठीक आहे ना. ह्या भागाला काय म्हणतो आम्ही? स्कोर्टम असं म्हणतो. ठीक आहे. ह्यालाच काय म्हणतो आम्ही? स्कोर्टम. राहिला प्रश्न, पहिला काय म्हटलं मी की बाबा टेस्टिस कुठं असतात? टेस्टिस हे स्कोर्टममध्ये असतात. दॅट इज अ फिश बॅग लाईक स्ट्रक्चर इन विच टेस्टिस आर प्रेझेंट. बरोबर. मग स्कोर्टमचं काय काम असणार आहे? स्कोर्टम गिव्स प्रोटेक्शन टू टेस्टिस. स्कोर्टम मेंटेन द टेम्परेचर ऑफ टेस्टिस. अंडरस्टूड. दुसरं काहीच नाही. हे जे आहे आपण ज्यावेळेस बॅग वगैरे घेऊन जातो बाहेर मार्केटमध्ये त्यावेळेस काय प्रोटेक्शनसाठी घेऊन जातो ना फक्त. तर ॲज लाईक स्कोर्टम प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द टेस्टिस. मग हे जे टेस्टिस आहेत हे टेस्टिस कुठं असतात? आउटसाइड द ॲबडॉमिन. आउटसाइड द ॲबडॉमिन. व्हॉट इज ॲबडॉमिन? आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. व्हॉट इज ॲबडॉमिनल कॅव्हिटी? पोटाच्या बाहेर, पोटाच्या खाली. जे आपले जे स्टमक आहे, आता उदाहरणासमोर हे आपला स्टमकचा भाग आहे. अंडरस्टूड. ह्याला काय म्हणतो आम्ही? ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणतो. आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या खालच्या बाजूला काय असतात? टेस्टिस असतात. ठीक आहे ना. दर टेस्टिस आर प्रेझेंट आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. पहिला पॉईंट काय सांगितला? इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम टेस्टिस, व्हेरियस ग्लँड्स अँड व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स आर प्रेझेंट. दुसरा पॉईंट सांगितला की इन टेस्टिस आर प्रेझेंट इन स्कोर्टम. स्कोर्टम गिव्स प्रोटेक्शन टू द टेस्टिस. दुसरा पॉईंट सांगितला आउटसाइड टेस्टिस आर प्रेझेंट आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. तिसरा पॉईंट सांगितला. बरोबर आहे. चौथा पॉईंट, आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला जिथे ट्यूब्स दिसल्या असे ट्यूब्स, या टेस्टिसमध्ये जे तुम्हाला ट्यूब्स दिसत आहेत त्या ट्यूब्सला काय म्हणतात? एक सेकंद. ह्या ट्यूब्सला काय म्हणतात? सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस. लक्षात ठेवा बरं का. ह्या ट्यूब्सला काय म्हणतात? सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स असं म्हणत असतात. आणि ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सच्या लाइनिंगवरती काय असायचे? हे छोटे छोटे जे डॉट्स दिले मी, त्या डॉट्सला काय म्हणतो मी? जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम म्हणजेच काय की ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सच्या लाइनिंगवरती कोणते सेल असतात? जर्मिनल इपिथेलियम नावाचे काय असतात? सेल असतात. म्हणजे जर्म सेल असतात. बरोबर आहे. आणि ह्या जर्म सेल, मी परत सांगतो बरं का, हा झाला स्कोर्टम. बरोबर आहे. स्कोर्टम आर प्रेझेंट आउटसाइड द बॉडी इन विच टेस्टिस आर प्रेझेंट. बरोबर आहे. In testis there is seminiferous tubules are present. Seminiferous tubules are present. In seminiferous tubules germinal epithelials are present.
आणि जर्मिनल इपिथिलियममध्ये काय होतं, मिओसिस होतं. काय होतं, मिओसिस होतं. आणि मिओसिस झाल्या जर्मिनल सेल कशा असतात, डिप्लॉइड असतात. ज्यावेळेस त्यांचं मिओसिस होतं त्यावेळेस काय तयार होतात, स्पर्म सेल तयार होतात. कोणत्या सेल तयार होतात, स्पर्म सेल. म्हणजेच ते कशा असतात, हॅप्लॉइड असतात. म्हणजे टेस्टीजमध्ये काय तयार होतात, स्पर्म सेल तयार होतात. टेस्टीजमध्ये काय तयार होतात, स्पर्म सेल तयार होतात. त्यालाच आम्ही काय म्हणतो, स्पर्म इज अ मेल गॅमेट. स्पर्मलाच काय म्हणतो आम्ही, मेल गॅमेट असं म्हणत असतो. अंडरस्टूड. तर राहिला पॉईंट मग आता दुसरा, की सर याला म्हणलं आम्ही स्कोर्टम, यांना म्हणलं सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हटलं, जर्मिनल इपिथिलियम. मग आता ज्यावेळेस स्पर्म तयार होतात, ज्यावेळेस स्पर्म तयार होतात त्यावेळेस ते स्पर्म आता काय होऊ लागतात, त्याच्या दिशेने ते बाहेर यायला चालू होतात. मग ज्यावेळेस स्पर्म तयार होतात सर्वात पहिल्यांदा काय म्हणतो मी, ज्यावेळेस स्पर्म तयार होतात सर्वात पहिल्यांदा इथं नेट लाईक स्ट्रक्चर असतं. कुठं असतं, एक मिनट हां, नेट लाईक स्ट्रक्चर पुस्तकात दिलं नाही आपलं. हे नेट लाईक काय असतं, स्ट्रक्चर असतं इथं, म्हणजे ह्याच्या टेस्टीजमध्येच. त्यालाच काय म्हणतो आम्ही, नेट लाईक स्ट्रक्चरला रेटे टेस्टिस असं म्हणतो. काय म्हणतो, त्या नेट लाईक स्ट्रक्चरलाच काय म्हणतो आम्ही, रेटे टेस्टिस. म्हणजे कुठं आहे आता हा भाग, हा जो भाग आहे जाळ्यासारखा भाग, त्याला काय म्हणतो आम्ही, रेटे टेस्टिस असं म्हणत असतो. बरोबर आहे ना. म्हणजे काय होतं मग आता, स्कोर्टममध्ये टेस्टिस आहे, टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये जर्मिनल इपिथिलियम असतात, जर्मिनल इपिथिलियम मिओसिस होतं, स्पर्म तयार होतो. आता स्पर्म हा काय निघालाय, बाहेर निघू लागलाय. बाहेर निघत असताना सर्वात पहिल्यांदा कुठे येतो तो, नेट लाईक स्ट्रक्चर रेटेटेस्टिसमध्ये येतो. बरोबर आहे ना. रेटेटेस्टिसच्या खालच्या बाजूला, रेटेटेस्टिसच्या हे जे खालची बाजू आहे, रेटेटेस्टिसच्या खालच्या बाजूला काय असतं माहिती का, ह्याला नाव दिलेलं आहे वासा इफ्रन्शिया. ह्याला काय नाव दिलेलं आहे, वासा इफ्रेन्शिया. मग रेटेटेस्टिसमधून स्पर्म कुठे येतात, वासा इफ्रेन्शियामध्ये येतात. रेटेटेस्टिसमधून स्पर्म कुठे येतात, वासा इफ्रन्शियामध्ये येतात. बरोबर आहे. आता हे फक्त मार्ग आहे बरं का, कोणत्या कोणत्या मार्गाने कसं चाललंय स्पर्म. मग आता वासा इफ्रेन्शियामधून हा जो भाग आहे, तुम्हाला कॅपलाइक्स जो भाग दिसतो हा वरचा, हा जो वरचा भाग आहे, त्या वरच्या भागाला काय म्हणतात माहिती का, त्या वरच्या भागाला म्हणतात इपीडी डायमस. काय म्हणतात, इपीडी डायमस. त्या वरच्या भागाला काय म्हणतात, इपीडी डायमस. मग हा जो स्पर्म आहे तो स्पर्म पहिल्यांदा कुठे येणार, रेटेटेस्टिसमध्ये येणार, नंतर कुठे येणार, वासा इफ्रेन्शियामध्ये येणार, आणि वासा इफ्रेन्शिया म्हणून तो कुठे येणार, इपीडी डायमसमध्ये येणार. कुठे येणार तो, वासा इफ्रेन्शिया, वासा इफ्रेन्शियामधून इपीडी डायमसमध्ये येणार. बरोबर आहे ना. मग आता जेव्हा तो इपीडी डायमसमध्ये येतो तेव्हा तो कुठे आला पाहिजे, मग आता असा वर यायला पाहिजे. बरोबर आहे ना, असा इपीडी डायमसमधनं. ह्याला काय नाव दिलेलं आहे, याला काय नाव दिलेलं आहे, इपीडी डायमस, सॉरी, हे जे लॉंग ट्यूब आहे त्या लॉंग ट्यूबला काय नाव दिलेलं आहे माहिती का, वासा डिफरन्शिया. लक्षात ठेवा, वासा डिफरन्शिया. मी काय म्हणतोय की परत सांगतोय बरं का, रेटेटेस्टिस स्पर्म तयार झाला, स्कॉर्टममध्ये टेस्टिस असतो, टेस्टिसमध्ये काय असतो, टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये काय असतात, जर्मिनल इपिथिलियम असतात, त्यांच्यामध्ये मिओसिस होतं. मिओसिस झाल्यानंतर काय तयार होतो, स्पर्म तयार होतो. स्पर्म पुन्हा रेटेटेस्टिसकडे येतो. रेटेटेस्टिस नेट लाईक स्ट्रक्चर आहे, रेटेटेस्टिसकडून तो खाली कुठे येतो, वासा इफ्रेन्शियाकडे येतो. वासा इफ्रेन्शियाकडून तो कुठे येतो, इपीडी डायमसकडे येतो, आणि इपीडी डायमसकडून तो कुठे जातो, परत हा असा बाहेर निघतो. त्यालाच काय म्हणतो आम्ही, वासा डिफरन्शिया असं म्हणत असतो. मग हा वासा डिफरन्शियाकडून कुठे जातो माहिती का, एक सेकंद, हा वासा डिफरन्शियाकडून कुठे जातो बघा ना तुम्ही स्वतः. असा चाललाय हा, असं जाऊन कुठं चाललाय हो, हा इथं चाललाय. बरोबर आहे ना. हा भाग, मग ह्या भागाला काय नाव दिलेलं आहे माहिती का, इजॅक्युलेटरी डक्ट. यालाच काय म्हटलेलं आहे, इजॅक्युलेटरी डक्ट. हा कुठं जातो नंतर, एपिडिडायमसमधनं कुठं जातो, इजॅक्युलेटरी डक्टकडे जातो. बरोबर आहे ना, इजॅक्युलेटरी डक्टकडे जातो. आणि इजॅक्युलेटरी डक्टकडनं तो नंतर कुठं जातो, असा हा बाहेर येतो. अंडरस्टूड. मग हे जो मार्ग आहे, हा जो वे आहे, ह्या वेला काय म्हणतो आम्ही, युरोजनायटल ट्रॅक. याला काय म्हणतो आम्ही,
युरोजेनायटल ट्रॅक. हे तुम्हाला पाठ करावं लागतं बरं का, पहिल्या वेळेसच नाही येथे. युरोजेनायटल ट्रॅक हा इजॅक्युलेटरी डक्ट पासून कुठे जातो, युरिनोजेनायटल ट्रॅक. अंडरस्टूड, युरिनोजेनायटल ट्रॅककडे जातो. दीज आर द वे ऑफ स्पर्म टू रिलीज आउटसाइड द बॉडी. परत सांगतो, अजून एक सांगतो, लक्षात घ्या बरं का, की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज मेड बाय 3 टेस्टीज, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. आम्ही टेस्टीज पाहिलं. टेस्टीज हा कुठं असतो, स्कोर्टममध्ये असतो. टेस्टीजमध्ये काय असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, बरोबर आहे. आणि सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये काय असतात, जर्मिनल इपिथिलियम असतात. त्यांच्यामध्ये काय होतं, मिओसिस होतं. मिओसिस झाल्यानंतर काय तयार होतो, हा स्पर्म तयार होतो. ही माहिती कुणाविषयी आहे, टेस्टिस विषयी आहे. मग आता व्हेरियस डक्ट्स, इथून काय चालू होतात, हे डक्ट्स म्हणजे वाहिन्या. आता स्पर्म तयार झाला, तो स्पर्म तयार झाल्या पहिल्यांदा कुठे येतो, तो नेट लाईक स्ट्रक्चर नोन ॲज रेटे टेस्टिस. पहिल्यांदा कुठे येतो, रेटे टेस्टिस. मग रेटे टेस्टिस कुठे येतो, वासा इफ्रेन्शियाकडे येतो, बरोबर आहे ना. वासा इफ्रेन्शियाकडे येतो. वासा इफ्रेन्शियाकडनं तो कुठे येतो, इपीडी डायमसकडे येतो. इपीडी डायमस नंतर तो इपीडी डायमसकडून कुठे येतो, वासा इपिडिडायमसकडनं तो कुठे येतो, वासा डिफरेन्शिया. इपिडिडायमसकडनं तो कुठे येतो माहिती का, वासा डिफरेन्शिया. इथं बघा, इपिडिडायमसकडनं, आता परत सांगतो, हा रेटिटेस्टिस, बरोबर आहे. रेटिटेस्टिस पासून कुठं आला तो, वासा इफ्रेन्शिया. वासा इफ्रेन्शियाकडनं तो कुठं आला, इपिडिडायमस. इपिडिडायमसकडनं तो कुठं आला, वासा डिफरेन्शिया. वासा डिफरेन्शियाकडनं तो कुठं आला, इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट पासून तो कुठं आला, युरोजेनायटल ट्रॅक. हा परीक्षेमध्ये सिक्वेन्स विचारतात. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की मधल्याला काय म्हणतो, रेटिटेस्टिस. त्याच्या खाली लगेच काय असतं, वासा इफ्रेन्शिया. वासा इफ्रेन्शियाच्या नंतर लगेच वरी काय असतं, इपीडी डायमस. इपीडी डायमसच्या नंतर लगेच काय, वासा डिफरेन्शिया. वाटा डिफरेन्शिया नंतर लगेच काय, इजॅक्युलेटरी डक्ट. नंतर युरिनोजेनायटल ट्रॅक. 6 शब्द लक्षात ठेवायचे, बरोबर आहे. आता आपण काय केलं, टेस्टिसची माहिती करून घेतली. टेस्टिस हा स्कोरेटममध्ये असतो. सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, जर्मिनल सेल असतात. जर्मिनल इपिथिलियममध्ये मिओसिस होतं, स्पर्म तयार होतो. टेस्टिसची माहिती संपली. पण व्हेरियस डक्ट स्पर्म तयार झाला, कुठं आला, रेटिटेस्टिसमध्ये आला. रेटिटेस्टिसमधून वासा इफ्रेन्शियामध्ये, वासा इफ्रेन्शियामधून इपिडिडायमसमध्ये, इपिडिडायमसमधून वासा डिफरेन्शियामध्ये, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये आणि लास्टला युरिनोजेनायटल ट्रॅकमध्ये. हा कुणाची माहिती संपली आहे, डक्ट्सची माहिती संपली. आता आम्हाला कुणाची माहिती घ्यायची आहे, ग्लँड्सची माहिती घ्यायची आहे, बरोबर आहे. आमच्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कुल मोजून 3 ग्रंथी आहेत, ठीक आहे ना. तर पहिली ग्रंथी जी आहे ते कोणती ग्रंथ आहे, काय दिली आहे, पहिली ग्लँड्स कोणती आहे, ते दिलं ना. पहिली ग्लँड्स कोणती आहे, याला नाव दिलेलं आहे सेमिनल वेसिकल. सेमायनल वेसिकल्स, याला काय नाव आहे, सेमिनल वेसिकल. हे ग्लँड आहे, म्हणजे काही ना काही सिक्रेट करणार आहे, काही ना काही बाहेर सोडणार आहे, बरोबर आहे ना. तर ह्याचे जे पण काही सिक्रिशन आहे, ह्याचं जे पण काही सिक्रिशन आहे ह्या ग्लँडचं, हां, ते कुठे सोडते माहिती का, तिने इजॅक्युलेटरी डक्टमध्ये सोडणार. इथं बघा बरं, हे कुठं सोडणार आहे, त्याचं इजॅक्युलेटरी डक्टमध्ये सिक्रेशन सोडणार आहे, त्याचं जे काही सिक्रेशन आहे ते, बरोबर आहे ना. मग राहिली कोणती ग्लँड्स, आता ही जे ह्याच्या मागची जी ग्लँड्स आहे, ही पहिली ग्लँड्स आहे, त्या ग्लँड्सला काय म्हणतो आम्ही, सेमायनल वेसिकल्स म्हणतो. दुसरी जी ग्लँड्स आहे त्या ग्लँड्सला काय नाव आहे, प्रोस्टेट ग्लँड. कोणती, प्रोस्टेट ग्लँड. हां, हे जे प्रोस्टेट ग्लँड आहे तिचं सिक्रेशन ते कुठे सोडणार आहे, युरोजेनायटल ट्रॅकमध्ये सोडणार आहे, बरोबर आहे. आणि तिसरी जी ग्लँड आहे त्या ग्लँडला नाव काय, काउपर ग्लँड. हे पण सिक्रेशन काय करणार आहे, ते युरोजेनेट. इथं ह्याला काय नाव आहे, हे तिसरी ग्लँड आहे, हे दुसरी आणि हे पहिली, बरोबर आहे. ते पहिल्या ग्लँडला काय म्हटलं आम्ही, सेमायनल वेसिकल. सेमायनल वेसिकलचं सिक्रेशन कुठं सोडलं जातं, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये सोडलं जातं. परत सांगतो बरं का, हे बघा आता, सेमायनल वेसिकल हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ह्याचं सिक्रेशन कुठं, इजॅक्युलेटरी डक्ट. ह्याचं सिक्रेशन कुठं, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये, बरोबर आहे. प्रोस्टेट ग्लँड, प्रोस्टेट अँड काउपर. ह्यांचं सिक्रेशन कुठं, युरिनोजेनायटल ट्रॅक.
यांचं सिक्रेशन कुठं, युरिनोजेनायटल ट्रॅकमध्ये. बरोबर आहे, एवढंच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. आणि राहिला प्रश्न की परीक्षेमध्ये असा एक प्रश्न विचारतात की बाबा संख्या काय, टेस्टिसची संख्या किती आहे, 2. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये टेस्टिस किती आहेत, 2. वासा डिफरेन्शिया किती वासा डिफरेन्शिया, 2. समायनल वेसिकल किती, 2. काउपर ग्लँड किती, 2. बरोबर आहे ना. मग आता एक काय याच्यामध्ये, प्रोस्टेट ग्लँड एकच आहे, युरोजेनायटल ट्रॅक एकच आहे, इजॅक्युलेटरी डक्ट एकच आहे, युरिनरी ब्लॅडर एकच आहे. बरोबर आहे. युरिनरी ब्लॅडर, प्रोस्टेट ग्लँड आणि हे जे युरोजेनायटल ट्रॅक आहे त्याला काय म्हणतो आम्ही, एकच आहेत. आणि हा जो समोरचा भाग आहे, या समोरच्या भागाला काय म्हणतो आम्ही, पेनिस असं म्हणतो. काय म्हणतो, पेनिस. These are the contractile part of a human male reproductive system which are used by direct physical contact. Understood? तर अशा प्रकारे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. आणि समजले असेल किंवा नसेल, आपण रेग्युलर लेक्चरमध्ये पाहणारच आहेत, तरी व्यवस्थित व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व कळेल. अंडरस्टूड. तर परत सांगतोय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये टेस्टिस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स असतात. टेस्टिसमध्ये स्कोरटम, टेस्टिसचा कुठं असतो, स्कोरटममध्ये असतो. टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस टिब्युल्स असतात, त्याच्यामध्ये जर्मिनल इपिथिलियम असतात, मिओसिस होतं, स्पर्म तयार होतं. स्पर्मचा मार्ग काय, पाथ ऑफ स्पर्म, नेट लाईक स्ट्रक्चर. रेटिटेस्टिस पहिल्यांदा कुठे येतो, तो रेटिटेस्टिसमध्ये येतो, नंतर वासा इफ्रेन्शियामध्ये येतो, नंतर इपिडिडायमस, वासा डिफरेन्शिया, युरोजेनायटल ट्रॅक, नाही इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरोजेनायटल ट्रॅक. अंडरस्टूड. 3 प्रकारचे ग्लँड्स आहेत, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर ग्लँड. सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन कुठं सोडण्यात येतं, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये. अँड प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर ग्लँडचं सिक्रेशन कुठं सोडतात, युरोजेनायटल ट्रॅकमध्ये सोडलं जातं. आणि आमच्या ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये 2 टेस्टिस आहेत, 2 काय वासा डिफरेन्शिया आहेत, 2 प्रोस्टेट ग्लँड्स आहेत, 2 काउपर ग्लँड्स आहेत, आणि सिंगल काय आहे हो, युरिनोजेनायटल ट्रॅक आहे, इजॅक्युलेटरी डक्ट आहे, युरिनरी ब्लॅडर आहे. दिस आर द सिंगल. अंडरस्टूड. तर आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे, चला, गुड बाय.